सह्याद्रीच्या दाट जंगलातला तो तिशाद राजकुमार आणि हस्तिनापूरचा महान राजगुरू द्रोणाचार्य. द्रोणाचार्य खरोखरच क्रूर होते का, की धर्मासाठी स्वतःची प्रतिष्ठा बळी देणारे महान रक्षक? एकलव्याला गुरुकुलातून नाकारण्यात आले, पण त्याने मातीची गुरुमूर्ती घडवली आणि तिलाच साक्षी मानून कठोर साधना सुरू केली. एकदा जंगलात भटकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकताच एकलव्याने 7 बाण सोडले. ते बाण अशा अलौकिक कसोटीने कुत्र्याच्या तोंडात बसले की रक्ताचा एकही थेंब बाहेर आला नाही. पाहून अर्जुनही थरथर कापला. द्रोणाचार्य म्हणाले, एकलव्या, गुरुदक्षिणा म्हणून मला हवा आहे तुझा उजव्या हाताचा अंगठा. एकलव्याने क्षणाचाही विलंब न करता हसत हसत आपला अंगठा कापून गुरुचरणी अर्पण केला. पण या क्रूर निर्णयामागे एक भयानक दूरदर्शन होतं. द्रोणाचार्यांना दिसलं की हाच एकलव्य भविष्यात अधर्मी राजाचा सेनापती बनेल. जर याच्या हाती ही विद्या राहिली तर कुरुक्षेत्रात याचाच एक बाण श्रीकृष्णाचा वध करू शकतो. द्रोणाचार्यांनी स्वतःवर कलंक ओढवून घेतला, पण त्यांनी धर्माचे रक्षण केले. एकलव्याने 4 बोटांनी आणि पायाच्या बोटांनी धनुष्य चालवण्याची नवी कला शोधली. तो गुरुभक्तीचा अमर देव झाला. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अशा अमर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.